संभाजीनगर शहरमध्ये BJPचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोरजी शिंगोटे साहेब हे आत्ताच महापौर आणि पोलीस कमिशनरसोबत बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करायची या संदर्भात आपण हे बोलणार आहे किशोरजी शिंगोटे साहेब. छत्रपती संभाजीनगरची सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावेळेला एक चांगलं आगळं वेगळं असं जयंतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि यामध्ये 5,000 युवतींना भगवे फेटे बांधणं, सहकुटुंब जयंतीला येणं, शिस्तीमध्ये जयंती करणं आणि शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शिवचरित्राचा जागर करणं, शिवप्रतिमेला अभिवादन करणं अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यामध्ये आम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा की DJ मुक्त आणि लेझर मुक्त ज्याचा आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होतो असे हे जे 2 दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही परवानगी देणार नाही असं पोलीस आणि सर्व शिवजयंती समितीने एकमुखाने आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे DJ मुक्त आणि लेझर मुक्त शिवजयंती करत लाऊडस्पीकर असेल पण तो योग्य आवाजात असेल, आपल्या सर्वांना झेपेल रुचेल असा तो आवाज असेल. 12वीच्या परीक्षा आहेत, सिनियर सिटीजन असतात, आजारी पेशंट असतात, या सगळ्यांची काळजी घेत पण शिवरायांचं चरित्र प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे असा आगळा वेगळा रचनात्मक कार्यक्रम करत राहणं, दीपोत्सव करणं, मर्दानी खेळांचं प्रदर्शन करणं अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत. आपणही या शिवजयंतीत सहभागी व्हा, सहकुटुंब या आणि छत्रपती शिवरायांचा विचार हृदयामध्ये बसवा हेच आवाहन करतो. धन्यवाद. त्याच्यामुळे समाजाची शिस्त, समाजाला अनुरूप असं आमच्या प्रत्येकाचं वर्तन या शिवजयंतीतून मोचर गोशितोळे, बबनराव डिडोरे, त्याच्यानंतर नवीन औरंगाबाद झालं, हे नवीन छत्रपती संभाजीनगर झालं, ज्योतिराव पाटील, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त, आमचे ज्येष्ठ बंधू अनिल भैया मकरिये, गणेशजी नावंदर नगरसेवक, कीर्तिताई शिंदे, सगळ्यांचीच नावं घेऊ, दाते पाटील आहेत, भराट सर आहेत, पदमसिंग राजपूत आहेत आणि जमलेल्या सगळ्या शिवभक्तांना या शिवजयंतीला आता किशोर भाऊंनी किंवा ज्योतिराव पाटलांनी, बबन भाऊंनी सांगितलं कशा पद्धतीनं त्या विषयात मी जाणार नाही वाकडे काका. परंतु 2 गोष्टी मला अतिशय हात जोडून नम्र विनंती करावी वाटते. यावर्षी ज्या क्रांती चौकामध्ये आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहानं करतो किंवा इतर चौकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो हरपूरला किंवा गजानन महाराज मंदिराचा असो, तुम्हाला सांगतो मी तिथं कार्यक्रम करायला जागा शिल्लक नाही. इतके पोस्टर आणि बॅनर लावले आपण आणि मला मनपा आयुक्तांना विचारायचं की हे कधीतरी आपण थांबवलं पाहिजे, कधीतरी थांबवलं पाहिजे. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे माझी, आपण आपल्या महापुरुषाचा चौकांमध्ये किती एंड लेवलचं आपण काही करणार ह्याची मर्यादा आता पाळायची वेळ आलेली आहे असं माझं एक शिवप्रेमी म्हणून माझं मत आहे. मी महापौर म्हणून हे बोलत नाहीये. आपणच आपली काही शिस्त घालून घेतली पाहिजे, आपण त्या शिस्तीनं वागलं पाहिजे. आपण सगळ्या शिवप्रेमींनी आणि संत उपस्थितांचे ज्येष्ठ आणि सन्माननीय जे काही महानगरपालिकेशी निगडीत मुद्दा मांडल्या, परंतु मी गेले 3 वर्ष आढावा बैठकीमध्ये असतो आणि एक गोष्टी, मैडम आप तो सवाल पूछे थे, अभी बैठना पड़ेगा, फोन आया तो अभी बाहर नहीं जाना पड़ेगा. Now and press the bell icon. Never miss an update.